केंद्र सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरींना पुन्हा रस्ते वाहतूक मंत्रालय, रक्षा खडसेंना युवक कल्याण, प्रतापराव जाधव यांच्याकडे सामाजिक न्याय, तर मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण राज्यमंत्री पदाची जबाबदारी। जागा वाटपावरून महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता, शिंदेंना जेवढ्या जागा तेवढ्याच जागा मिळाल्या पाहिजेत, भुजबळांचं विधान। मंत्रिपदावरून शिंदेंच्या शिवसेनेची उघडपणे नाराजी व्यक्त, कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे होतं, श्रीरंग बारणेंचं विधान, तर मंत्रिपदावरून कोणतीही नाराजी नाही, अजित पवारांचं विधान। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 40 आमदार घर वापसी करणार, काही आमदार संपर्क साधत असल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दावा। मराठ्यांच्या विरोधात बोलाल तर विधानसभेला काँग्रेसच्या सगळ्या जागा पाडेन, जरांगेंचा वडेट्टीवारांना उत्तर, तर तुम्ही तुमच्या जागा निवडून आणा, बबनराव तायवाडेंचा टोला। मुंबईतील कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याचं लोकार्पण, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून बोगद्याची पाहणी, वाहन चालकांसाठी होणार मरीन ड्राईव्ह पासून हाजी अलीपर्यंत सुखकर प्रवास। अमरावतीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने, काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंचे बॅनर फाडल्यामुळे राडा, भाजपनं बॅनर फाडल्याचा आरोप, 4 जणांना पोलिसांकडून अटक। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गळती, रात्रभर पडलेल्या पावसामुळे पाणी मंदिरात, कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळेंचं अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, क्रीडा विश्वात पसरली शोककळा।